महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खत औषधी सर्व बियारण आज म्हणजे कारण माझ्या आता 6,000 झाड आहे। 6,000 झाडांमध्ये काहीच राहू दिले नाही। झोपडी झापडी लाईट वगैरे पोल वगैरे सगळं दादा नुकसान झाले। काल 4-5 वाजेच्या सुमारास संध्याकाळी तारीख 27 तारखेला अचानक शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट, वादळीचा वारा असं सुरुवात झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी आता त्या शेतकऱ्यांजवळच उभा आहे, शेतामध्ये उभा आहे। तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला असता तर वाचला नसता, अशी घटना झालेली आहे। एक आयशर गाडी पपईची भरलेली होती, ती असे सोसायटीच्या वाऱ्याने, वादळाने भरलेली गाडी पलटी झाली आणि त्याच्यामध्ये ते भरणारे मजूर सुद्धा जखमी झालेले आहे, काय सिरियस झालेले आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर या शेतकऱ्यांचे फार मोठ्या तोंडाला येणारा घास चालला गेलेला आहे। तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये केळी असेल, पपई असेल, गहू असेल, हरभरा असेल, आणखी जे काही पीक असेल ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर मी शासनाला आदेश करतोय की बुवा सरसगट पंचनामा करावा। शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरसगट पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी या दृष्टिकोनातून आपल्याला पंचनामे करायचे आहे आणि आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तुटपुंज देऊन देत आणि बस नंतर एक कुठं लाता मारायला भाऊ ऐकून घ्या, शासन निर्णयाच्या पुढे कोणी जाणार? बरोबर आहे साहेब, पण आता मागच्या वेळी बी असं झालं। ते फक्त काय नुसतं असं पुसून दिले आणि बस तेवढ्या पैशात शासनाच्या पुढे काय? मग शासन म्हणजे तुम्ही येत नाहो साहेब, मग तेच बोलतोय, शासन तुम्ही येत ना, निर्णयाच्या पुढे कोण जाईल? एक मिनिट, ते नंतर तो वाढ युजर काही देणं। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।